हॅलो, चला मित्रांनो, पंच फास्ट करायचंय. दिवस खूप छोटा आहे आजचा आणि अजून 2 मॅच, ही मॅच आणि याच्यानंतर अजून एक मॅच होणार आहे. तर जरा फास्ट सामना चालू करूया. 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. आत्ताही देखील आपल्याला पाहायचंय, परंतु ती चतुर चालाकी आणि फलंदाजी मध्ये जे काहूर मनामध्ये घेऊन असंख्य प्रश्न मनामध्ये आले, ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. फलंदाज नेम ओंकार आणि शुभम चीच मागच्या मॅच मध्ये फलंदाजीमध्ये आक्रोश केला होता आणि भारावून गेलं होतं. आणि इथे मात्र अनूट आपण पाहिलं की मनामध्ये प्रश्न होते, त्या प्रश्नाचं उत्तर देखील प्रत्येक प्रतिउत्तर त्या गोलंदाजाने दिलं होतं. तर आज मात्र त्याच ठिकाणी आपण पाहतो की याच मैदानावरती हा सामना रंगणार, यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु गोलंदाज टाकवरती पाहतो की प्रसाद हा एक अनुभवी आणि कर्णधार, याच्या खांद्यावरती जबाबदारी, जो स्वतःच्या खांद्यावरती 11 जणांचा सांघिक खेळ, हा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवरती सिग्नल दिलाय, पंचाळी स्टार्ट नाव गेम. अभिष्ट चिंतन सोहला मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय, कट केला चेंडूला, एक धाव मात्र संतुष्ट घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि झाला, एक धाव आलेली आहे. स्ट्राईकला ओंकार होता, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. तर शुभम मात्र या ठिकाणी मात्र हार नाही मानूंगा, रार नाही ठाणूंगा, काल के कपाल पे लिखता बिकता हो, गीत नया गाता हो. या ठिकाणी एक ची आपण पाहिले तर एक धाव या चेंडूवरती मिळालेले. खातं ओपन केले ओंकार आणि श्री गणेशा केलंय मात्र या ठिकाणी या असंख्य सहागारामध्ये राजापूर तालुक्यातील एक बनगी ह्या गावामध्ये ओहो सुलक वेगवान गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, सुरेख गोलंदाजी, चेंडूला मात्र फुंकर देत मात्र बॅटच्या दिशेने मात्र निघून जातो. थोडासा मात्र एक्सलेटर वाढवला असं निश्चित मात्र या ठिकाणी बॅटची काढा घेतली असली तर मात्र विकेट पातळी असेल. परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ते म्हणजे प्रसाद याचं. प्रसाद मात्र थोडासा हवी झालाय. ऍब्सोल्युटली 20 मिनिट दांडी झाले गोल आणि इथे मात्र परतावं लागतं. इथे शुभमला मात्र बॅक टू डग आउटला प्रसादने मात्र चांगला क्लीन बोल्ड केलाय, त्रिफळा मात्र उडवला या ठिकाणी. आणि इथे मात्र सिद्ध केले स्वतःला की, कारण की या ठिकाणी पाहिलं तर खरोखर ही जोडी खूप मात्र लाख मोलाची जोडी होती म्हणायला गेलं तर. कारण की आपण पाहिलं ना की आफ्रिकेमधून असा एक कोहिनूर आपण जो 24 कॅटचा जो हिरा शोधून आणला, तर निश्चित याने तो त्या हिऱ्याला चमक देण्याचं काम निश्चित पाहिलेत ना तर प्रसादने केले. आणि प्रसाद मात्र आज या ठिकाणी मात्र हावी झालाय. आणि गोलंदाज आता पाहतो या मैदानावरती एक मोठा धाकड खिलाडी, ज्याचा खरोखर या मैदानावरती 11 वर्ष प्रदीर्घ या मैदानावरती खेळलाय, त्याचं नाव आहे गुरुप्रसाद. आज मैदानाच्या आतमध्ये देखील येताना पाहतोय आपण. चला, गुरुसाठी पाहायचं, खरोखरच चांगल्या टाळ्या झाल्या पाहिजेत. 10 वर्ष 11 वर्ष या सेवेमध्ये खेळतोय, एक्सपिरियन्स चांगला आहे, परंतु या मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु त्याचे शोल्डर आर्म्स पाहतोय सुरेख पद्धतीचे खरोखर घडवलेलं आहे. कारण की जसा दिसतोय तसा देखील भारून देखील तसाच आहे. ओहो, या ठिकाणी सफल झाला होता, परंतु एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे, परंतु थांबवले इथे मात्र. कारण की इथे मात्र आपले विकेट टिकून ठेवायचे. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, परंतु पहिल्या षटक आपण ह्या प्रगती पथावर चालत असताना प्रसादला पाहतोय धावसंख्या फक्त 2 वरती स्थिरावले. म्हणून म्हणतो ना, जिंकणे हेच ध्येय असते ना, तेव्हा अविरत मेहनत करून आपल्या या मैदानावरती संतुष्ट विचार आणि विचारमय करायला पाहिजे. आणि हे विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज सांगड घालतायत, ओंकार आणि गुरु. क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच पद्धतीने त्याच ताकदीने चौका तोडा मोडाचं लावले. या ठिकाणी पाहतोय आपण डावकुरा हा फलंदाज ओंकार बॅटची घेतले करा, परंतु त्या ठिकाणी एकच धाव मिळणार. गुरुने थांबवले. इथे मात्र गुरुच्या मध्ये क्षमता आहे, गुरुमध्ये क्षमता आहे की, कारण की मी जोपर्यंत स्ट्राईकला राहून पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये इनिंग मध्ये पाहिलं तर आपण चेतनला 1 डाऊनला येताना पाहिलंय. या ठिकाणी गुरुनी स्वतः सिद्ध केले, सांगितलंय की
वेट अँड वॉच. इथे मात्र आता स्वतः मी जाणार, कर्णधाराची जी भूमिका आहे ती मी निभवणार. या क्रिकेटचा अनुभव मात्र पाठीशी घेत असताना या मैदानावरती कर्णधाराच्या समोर कर्णधार म्हणजे आपण कप्तानच्या समोर कप्तान मारा करताय आणि या ठिकाणी मात्र शरीराचा वेध घेत चेंडू मात्र स्टॉप झालाय. क्रिकच्या आतमध्ये स्वेर चेंडूची सांगता होते आणि इथे मात्र गरजतोय तो म्हणजे प्रसादने मात्र थोडेस कमबॅक केलंय. या मॅच मध्ये धावसंख्या सिरवले 3 वरती. आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे, परंतु शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे. हेच आज निश्चितच या मैदानावरती काहीसा आपल्याला थोडस बदल घडतानाही दिसतोय. तीन धावा धावफलकावरती आहे. सुरेख गोलंदाजीचा कमबॅक मात्र करताना पाहतोय आपण ते म्हणजे प्रसाद यांनी स्वतः प्रथम गोलंदाजीमध्ये पहिला विकेट मिळवून दिला. त्यानंतर आपण पाहिलं तर खरोखर ही मॅच मध्ये रंग आलाय आणि या रंगामध्ये गोलंदाज अटॅक करणार चैतन्य, ज्याचं नाव बनिगी गावामध्ये चर्चेचं देखील ठरलेलं आहे. येस ऍब्सोल्युटली विकेटचं बदल होत आहे. 100% एफर्ट इथे मात्र प्रसादने दाखवून दिलंय, स्वतःला सिद्ध केलंय. एका खांद्यावरती सोकून पडला परंतु ह्याचा एफर्ट मात्र दाखवलंय. कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली, बॅटची घेतली होती कडा आणि इथे मात्र शिकवलाय ओमकारला धडा. आदत बदल सकता हूं पर अंदाज नहीं, अंदाज वही रहेगा. प्रसाद मात्र हेच सांगतोय, निश्चित इथे मात्र आता जोडी फोडले आणि इथे मात्र फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या मागच्या मॅच मधला जो हिरो होता, 0 पासून हिरो कसं बनायचं, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो होता. परंतु पाहायचं या मैदानावरती दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याला फेस करण्यासाठी चेंडू मात्र करण्यासाठी पाहतो तो आता चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आला. डावपुरा फलंदाज, ज्याची चर्चा छोटा फटाका और बडा धमाका. चैतन्य ऍब्सोल्युटली चेंडू जातोय गगनचुंबी षटकार. मात्र या ठिकाणी मध्ये पोरगी सोडून गेली तरी चालेल पण ही मॅच हातातून नाही गेली पाहिजे. मित्रांनो, आज चेतन सांगतोय या मैदानाच्या आतमध्ये कहर माजवलंय, वादळ निर्माण करतोय, ज्याची चर्चा बनेगी गावामध्ये बरसले आणि आता मात्र हा गरजतोय. मात्र या ठिकाणी नैसर्गिक वातावरणामध्ये आपण जर पाहिलं तर कालच्या क्षेत्रामध्ये खरोखर पावसाने थैमान घातलं होतं. आज या ठिकाणी चैतन्य मात्र फलंदाजीच्या माध्यमातून थैमान घालतोय. धावसंख्या ऑन बोर्ड वरती आहे ती 9 वरती जाऊन पोहोचले. चैतन्याचा मारा, फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस डिलिव्हरी नोची सांगता होते आणि या ठिकाणी पाहिलं तर सुदर्शन चक्र घुमवलंय परंतु इथे बोनस पॉइंट येत आहे चैतन्याचा हा मारा. इथे मात्र थोडासा बरसटलेला आहे परंतु इथे मात्र काय चैतन्य मात्र जागेवरतून स्टँड अँड डिलिव्हरी अफलातून शॉट मारण्यामध्ये माहिर. येस, पाहायचंय चैतन्याचा मारा राऊंड द विकेट कडूनच्या मारचं ट्रॅक वरती पाहतो चैतन्य. हो चेंडू हवेमध्ये फसलाय एलिव्हेशन नाही झालंय, बाद झालाय पाठीही बघितलं नाही परंतु चैतन्य मात्र तुर्तास मात्र गोल्डन डकचा या ठिकाणी मात्र शिकार नाही होत आहे. का, त्याचं कारण काय, इथे मात्र पाहिलं तर 9च्या स्वरूपात तो चेंडू होत आहे, फ्रीचा बोर्डच मिळाला. इथे मात्र फलंदाज सेफ आहे. फ्री हिट वरती हा चेंडू उचलला होता. बोनस पॉइंटचा फायदा घेत असताना या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कारण इथे चैतन्य सेफ आहे परंतु गुरुला आधार देणार कोणतं चैतन्य आणि चैतन्य मात्र त्याची साथ देण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहतोय आपण की स्टेट अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुडायला चेंडू होतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पार होत असताना पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. येस ऍब्सोल्युटली खरोखर काय चेंडू पटकळ होता. ज्या पद्धतीने चेंडू पाहिलं ना खरोखर अशा आपल्याला विराट कोहलीच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं. स्टेट द ग्राउंड अलॉंग द विथ कार्पेट चेंडू जमिनीला गुदगुदला करत लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 धावा प्राप्त झाले परंतु धावसंख्येचा फलक आहे ना 2 षटकांचा ते आहे ते पाहतोय 13. हेच सांगतोय
चैतन्य पण हेच सांगतो, एक तेरा आहे तो एक मेरा आहे. गुरुला हे दाखवावं लागणार आहे. या आजच्या पानावरती खरोखर इतिहास रचावा लागणार आहे. ओ फुंकर मारत चेंडू मात्र एस डिरेक्शनच्या हातामध्ये गेलाय. संत गतीने हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वेरची सांगता होते. इथे मात्र दुसरं षटक प्रगती पथावरती चालत असताना पाहतो. धावसंख्याचा ज चिन्ह पाहतोय आपण ते 13 वरती विसरलेलं आहे. येस, थर्ड मॅन सुद्धा देखील सांगतात फायनलचे हा बॉल. धावसंख्या 13 वरती 13. दुसऱ्या षटकामधला अखेरचा चेंडू 13 वरती. या चेंडूवरती जर मोठा फटका जर आला, हो या ठिकाणी मात्र चेंडू काही समजला नाहीये गुरुला. गुरु मात्र त्या लॉपटेटच्या दिशेने मात्र बॅट फिरकवतोय, परंतु या चेंडूची स्वेची सांगता होते. 2 बॅक टू बॅक गुरुला चेंडू फसवले. तिथे मात्र चकवा देऊन बीट करून सोडून दिले. धावसंख्या 13 वरती सिरवले, परंतु आता मात्र चेंडू 6 शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 15 धावा, मॅक्झिमम 15. मॅच हिट अँड फिट. गोलंदाज नेम संकेतला पाहतोय. स्वतः ठाम राहायला शिकवत निर्णय चुकला तरी चालेल. कर्णधाराने संकेतच्या खांद्यावरती जबाबदारी दिली, हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला की क्रिकेटची सुरुवात कुठूनही करता येते. आता मात्र तुम्हाला सुरुवात करायची. व्हेरिएशन केलंय, परंतु चेंडू लगोलग पातळ फायनलच्या दिशेने सीमा पार. इथे मात्र मिळतोय एक मोठा चौकार. सतरा धावसंख्येवरती आहे फलक पाहतोय. वेगाने चालतोय. प्रयत्न वालूची कला रगडीत तेलही गळे. प्रयत्नाची करा कष्ट करत असताना या मैदानावरती मात्र चैतन्य सांगतोय की इथे मात्र प्रयत्न निश्चित केला. कबरच्या दिशेने चेंडू मारलाय. ब्लॉक खोल चेंडू टाकला होता. एकदा मिळतोय. चेंडू मात्र भिरकी घेत पाठीमध्ये जातोय. एकच धावावरती संतुष्ट होते. गुरु मात्र धावण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. मात्र गुरुला विश्वास आहे आपल्या स्वतःच्या खांद्यावरती, मनगडीच्या ताकदीवरती. आणि इथे मात्र आता धावसंख्येचा फरक पाहिजे तर 18 वरती जाऊन पोहोचले. 18 वरती जाऊन पोहोचल्याने गुरु आता स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला पाहतोय चैतन्यला. आणि इथे मात्र गोलंदाज स्ट्राईकवर संकेत. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु इथे मात्र दोन धावा घेण्याचा प्रयत्न संतुष्टात केलाय. परंतु त्या ठिकाणी मात्र गुरुला वाटलं की चेंडूची फेकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने झाली, पण चेंडूची फेकी मात्र झाली ती स्ट्राईकच्या दिशेने. इथे मात्र थोडासा बचावलाय. थोडीशी लॉजिस्टिक मध्ये आपण थोडेसे परतवले सीमेमध्ये आणि फलंदाज सेफ झाले. 2 धावा कंप्लीट पूर्ण पार झाल्या. धावसंख्या झाली 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 20 धावसंख्येच्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आणि इथे मात्र आता या षटकांमधल्या पण पहिले संकेतच्या षटकांमधले चेंडू मात्र शिल्लक आहेत. काही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. त्या चेंडूचा सामना करायचा आहे गुरु याला. ओहो, या दरम्यान समोर पच राईट इन द स्लॉट. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज नाही करू शकले. चेंडू मात्र निसटला. एकच धाव मिळते. थांबवले इथे मात्र. आणि स्ट्राईक मात्र आता चेतन चिकडे रोटेट केले. आताच केलास, झिरोच केला ना काय चेंज आता. झिरो कर 21-21 झाला होता सेटल. राहू दे, नाही 0 राहू दे. 0 कर. ओके, राहिलं सेटल झालं. या षटकामधलं पाहिलं तर आपण 4 चेंडूचा खेळ शेष संपलाय. या 4 चेंडूमध्ये धावसंख्या
21 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूमध्ये अजून मोठे फटके. एखाद्या 6-7 धावाचं निश्चित जर ह्या फटक्यामध्ये आले तर निश्चित हा जो स्कोरबोर्डचा जो फलक आहे आणि या मॅच मधला जो रंग आहे, रंगीबेरंग, ही क्रीडा नगरीमध्ये रंगणारी जी आजची स्पर्धा बेनगी गावामध्ये मळ्यामध्ये आज ह्या ठिकाणी खेळले गेले. आपल्या भेटीसाठी हा रणसंग्राम आपल्या भेटीसाठी घेऊन आलेत आजचे आयोजक. शंतनू इन्फोस्टेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री मुर्डेश्वर युवा क्रिकेट बेनगी नागलेवाडी आयोजित पर्वत 11 आहे. बेनगी चॅम्पियन चषक 2025 मधला अखेरचा ह्या श्वासमधला आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो, बॅटची घेतली कडा. इथे मात्र थोडासा आपण पाहतोय कमबॅक करताना संकेतने मात्र कमबॅक केलाय आणि इथे मात्र कर्णधार आपण पाहतोय प्रसादने हा तो झेल टिपलाय आणि इथे मात्र चैतन्याला बॅक टू डगआउट गोल्डन डकचा शिकार होताना पाहतोय. आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय क्रीज सोडताना. खरोखर हीच थोडी त्याच्यासाठी त्याच्या मनामध्ये हा तो प्रश्न असावा, कारण की हा चेंडू आउट ऑफ द ऑप्शनच्या बाहेर थोडासा ठेवला, लेन थोडी बाहेर ठेवली होती आणि इथे मात्र चेंडूला बीट करण्याचा प्रयत्न होता आणि परंतु त्या ठिकाणी मात्र बॅटची घेतली कळा आणि क्षेत्ररक्षक प्रसादच्या हातात जाऊन बसला. तो झेल टिपलाय पर्यंत त्याची जागा घेण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये मात्र भाग्यवान मात्र येतोय. 1 चेंडू फेस करण्यासाठी भाग्यवान तैनात. धावसंख्या 21च्या घरामध्ये स्थिरावलेली आहे. एखादा 2चा शॉट किंवा एखादा मोठा चौकार ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये मात्र आता मनामध्ये लगोलग लागलेली आहे सर्वांच्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचा थैमान म्हणजे बदल 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 हे प्रत्यक्षात आपण पाहतोय. सुरेख पद्धतीचा बदल इथे या ठिकाणी पाहते. कोणत्याही क्षेत्रामध्ये धाव ती मिळून न देता या ठिकाणी कशी ही धाव वाचवता येईल याचा प्रयत्न प्रसाद कर्णधार यष्टी रिक्षांच्या पाठीमागून तो करतोय. चपल चालाक, येस, तोच प्रयत्न होता. बघितला परफेक्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता परंतु 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव ही कम्प्लिटली पूर्ण पार केली. मी म्हटलं होतं निश्चित 2 धावा प्राप्त झाल्या तरी पण इथे धावसंख्या 23 होती, जाऊन पोहोचू शकते आणि पोहोचले. पण इथे आता मात्र काय आहे, 18 चेंडू आणि 24 धावांचा पाठलागाचं लक्ष पार करायचं आहे. हा लक्ष निश्चित पार करायचं आहे कारण की हा सामना आहे ना, हा सामना तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण इथून तुम्हाला उपांत्य फेरीच्या घरामध्ये जायचं आहे. अजून एक सामना तुम्हाला इथून खेळायचा आहे. त्यानंतर तुमची जी कसोटी, तुमची जिद्द, जी चिकाटी आहे आज तुम्हाला खरोखर इथे दाखवायचे आहे मैदानावरती. ॲज इथे पाहिलं तर आपण या सोनेरी ट्रॉफीवरती दर्जेदार नाव कोण करणार 2025चा खरोखरचा. आज जर तुम्ही इथून जर उपांत्य फेरीमधून गेला तर निश्चित तुम्हाला रविवारी संडेच्या दिवशी म्हणजे तो गोड दिवस कुणाचा होणार ते थोडाच तुम्हाला वेळेमध्ये आपल्याला समजणार आहे. म्हणून मित्रांनो 9 मे ते 11 मे पर्यंतचा हा प्रवास आपल्याला आपण पाहायचा आहे. शंतनू इन्फोस्टेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री गुडकेश्वर युवा क्रिकेट बेनगी गावाचे नागलेवाडी आयोजित पर्व 11 आहे. बेनगी चॅम्पियन चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक सर्व आपले जीवाभावाचे मित्र आहेत. चेतन नागले सर असो, मंगेश सर असो, सर्व त्यांचे शिलेदार सर्वांनी एवढी अविरत मेहनत या मैदानाच्या आतमध्ये घेतलं. मी सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस मी इथे आलो होतो मैदान पाहण्यासाठी थोडेसे फेरबदल पकडलं. पिच पाहिला, पिच मध्ये पहिला कोणता चेंडू खेळला जाणार, कारण की इथे पहिला टेनिसचा चेंडू खेळला जाणार. तर टेनिसचा चेंडू इतका पॉवरफुल आहे की ज्याची ह्या टेनिसच्या चेंडूची मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये हा तो चेंडू यूज केला जातो. सुप्रीमो असो, रतनबोवा असो, इथे सिक्सर आणि टेनिसची चर्चा होते. परंतु तोच चेंडू आज आपल्या या स्पर्धेमध्ये खेळला जातोय. इथे याची चर्चा देखील या ठिकाणी होते. सुंदर पद्धतीचा हा चेंडू मात्र म्हणून टेनिस क्रिकेटच्या कंपनीने या चेंडूची मात्र खूप चर्चा जगभरात होते आणि आज इथे मात्र हा चेंडू आज या भागामध्ये बेनगी गावामध्ये आज खेळला जातोय. आज सलामीची जोडी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कर्णधार प्रसाद आणि चैतन्य, प्रसाद आणि चैतन्याची जोडी, सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाठलाग करायचा 24 धावांचा लक्ष्याचा पाठलाग पार करायचा आहे, पाहायचा आहे. म्हणून याच ठिकाणी आजच्या दिवसामधला जो संपूर्ण दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर युट्यूब लाईव्ह, रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण हे 2 कॅमेरे आजच्या प्रसाद आणि विनायक मात्र फलंदाजीच्या फलकावरती मात्र ऑन बोर्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत.
युट्यूबच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण दाखवतोय त्यांचे मालक आहे सौरभ मयेकर, रत्नागिरीवरून सुद्धा बिलॉंग करतात आणि ऑपरेटर आहे सौरभ, ते स्वतःच ऑपरेटर करतात. परंतु जे साथी मित्र आहेत यश कानर सर आणि राज पेनलकर सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं अख्खं आपण दृश्य पाहिलं म्हणजे निसर्गाचं रम्य वातावरण. आज ह्या कोकणातली ही देवभूमी, या देवभूमीमध्ये आज प्रत्येक क्षण टिपलाय. त्या अतंग सागरामध्ये जे किलबिलाट पक्ष्यांचा अथलात आवाज पक्ष्यांचा आवाज आणि हे क्रिकेटचं थैमान हा रणसंग्राम आपल्या भेटीसाठी घेऊन येऊया आपण या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कर्णधार गुरु आणि फलंदाज कर्णधार आपण पाहतोय कप्तान प्रसाद. हो घुटणे टेकले होते परंतु या ठिकाणी आउट ऑफ द लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. 1 वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. मुकाबला काटे का है, टक्कर काटे की है, कप्तान को कप्तान लड़क देने की है जज्बा रखता है. इस मैदान में आज की शान किसकी है, मर्तबा आज के 6:05 हो गई है दोस्तों. चलो हवे चेंडू संधी आहे संधीचं सोनं गेलंय. निराश मात्र हतबल झालाय तो म्हणजे फलंदाज कप्तान कर्णधार प्रसाद. इथे मात्र चेंडू उडवताना अनेक प्रश्न मनामध्ये आले असणार, काहूर माजले मनामध्ये. हा चेंडू खेळताना आम्ही मात्र मोठी चुकी केले, बॅटची घेतली एच आणि इथे मात्र फसलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. प्रसादचा 0 वरती चिन्हाचा चष्मा घालून बॅक टू डगआउट मध्ये परततोय तो. खरोखरच ज्याच्या नावाची चर्चा होती, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होता, तो प्रसाद मात्र माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी ते 6 शर्तीचे प्रयत्न लढण्यासाठी, किल्ला लढवण्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये कोणाला पाठवणार ही चर्चा मात्र आता प्रसादच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल. भूतकाळ मात्र आता तुम्हाला विसरायचा आहे, भविष्यामध्ये तुम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे आणि ओमकेशला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवत आहे. ओमकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहतोय मात्र आता इथे मात्र काहूर माजलंय. प्रश्न मात्र मनामध्ये आले कारण की इथे मात्र तुमचा बालाढ्य बाहुबली प्रसाद गुरुने मात्र तो विकेट मात्र मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिले षटक प्रगती पथावरती चालत असताना पाहतोय. ऑन इज गॉन प्रसाद अँड ऑन फायर गुरु. ओंकेश पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक. आत्ता मात्र पाहायचं आहे या चेंडूवरती काय रणनीती. फुलका चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे परंतु संधी देखील आहे त्या ठिकाणी. नॉट आउट दिलाय पण ॲब्सोल्युटली. काय चित्त्याची दौड, भाग मिल्का भाग, ही चर्चा फक्त मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. 1 धाव कंप्लीटच्या संतुष्टात पार केलेली आहे. धावसंख्या 2 वरती. आउट ऑफ द पार्कच्या बाहेर म्हणजे 1 नंबरची गाडी 7 नाही तर 8 नंबरला गेली आणि इथे मात्र 1 धावाची तुम्हाला फाईन लागले. वाईटच्या स्वरूपात धाव मिळाले. धावसंख्या 3 वरती धावून पोहोचले. हवा रूप बदलते परंतु हवा इथे मात्र शांत झाले आणि खेळ सुद्धा शांत पद्धतीने चालतोय मैदानाच्या आतमध्ये. थर्ड बेंचच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. धावसंधी आहे परंतु इथे मात्र पाहतोय बिटवीन द रनअप ओंकेश यांच्या माध्यमातून, विनायक यांच्या माध्यमातून पाहतोय. तर खरोखरच चांगला हा सामना रंगतो. जर खरोखर आपल्याला जर या ठिकाणी 24 रनांचा पाठलाग पार करायचा आहे तर सरासरी तुम्हाला म्हटलं ना तर 8चे. हो चेंडू सोडलाय. इथे मात्र चप्पल नाही, इथे मात्र चेंडूला सोडायचं होतं परंतु चेंडूने वेग घेतलाय आणि शरीरावरती आदळलाय. स्पेअरची सांगता होते
जर का असं तुम्ही जर एक एक चेंडू जर तुम्ही सोडलात तर खरोखर मॅचचं पारडं आपल्या डोक्यावरती वजन वाढू शकतं, डोकेदुखी बनू शकतं. येस ऍब्सोल्युटली. चेंडू हवेत 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 जाऊन बसलाय क्षेत्ररक्षणाच्या कवेत आलाय मोठा विकेट. कॅचेस द मॅचेस, कॅचेस द मॅचेस म्हटलं जातं. निश्चित कॅच विन द मॅच विन हे सिद्ध केलंय. क्षेत्ररक्षक आहे. गेला प्रतिसाद चांगला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच सुंदर पद्धतीचा झेल टिपला, परंतु या फलंदाज धावसंख्या आहे 4 वरती. अमितची चर्चा मागच्या मॅच मध्ये देखील जसा गेला होता तसाच परत चुन्नीचा चष्मा घालून परत आला होता. आता मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन या ठिकाणी मात्र तुम्हाला संघर्षाचा नाद करत तुम्हाला खरोखर 24 धावांचं लक्ष ठेवून तुम्हाला हा किल्ला लढवायचा आहे आणि इथे मात्र तुम्हाला लढवायचाच आहे. कारण की तुम्हाला तुमच्या कर्णधाराचा आणि तुमच्या टीमचा, तुमच्या गावासाठी आणि तुमच्या वाढीसाठी आणि वैयक्तिक कोट्यासाठी तुम्हाला आज तुम्हाला फलंदाजी तुमच्या जोरावरती तुम्हाला दाखवावी लागणार आहे इथे. काय गोलंदाजी आहे. ह्या गोलंदाजीची चर्चा नाही तर हा अनुभव आहे. हा अनुभव आपल्या पाठीचे आहे. गुरुप्रसाद म्हटलं ना की खरोखर एकच नाव इथे गुरुप्रसाद. 11 वर्ष सातत्याने या मैदानाच्या ह्या पिच वरती खेळतोय. सकाळी देखील आपण त्याची चर्चा केली होती. त्यांनी देखील हे सांगितलं होतं, हे मैदान अख्खा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पाहिलेत ना, अशी ग्रास कुठेच पाहायला मिळत नाही. आणि इथे मात्र तुम्ही डाय मारलेत ना, निश्चित एकदम मऊ जागा आहे, मऊ जागा. त्या मऊ जागेवरती हा खेळण्याचा आनंद म्हणून आजपर्यंत इथपर्यंत त्यांनी प्रवास केलाय. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज चैतन्य मात्र दिसतोय. निश्चित चैतन्याचं नाव निश्चित तोंडावरती निश्चित राहणार, कारण की त्यांनी चैतन्याने या मैदानाचे चैतन्य दाखवले. हास्य स्मित चेहऱ्यावरती असं उज्ज्वल आपण हे दृश्य ज्याच्या टीम मधून बघायला मिळतं तो चैतन्य त्या मैदानावरती आज गोलंदाज टाकवरती 3रा गोलंदाज आलाय. इथे मात्र 12 चेंडू 20 धावांची गरज. 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आहे. 12 चेंडू 20 धावा. चैतन्य गोलंदाज राईट अंत. हो चेंडू राईट इन द स्पॉट. चेंडू हवेमध्ये आहे. चच केलाय. विकेट मात्र मिळालाय, टिपलाय. परंतु पुनर्ष पाहतोय आपण अमित मात्र शून्यात चष्मा घालून पुण्यांदा घरामध्ये बॅक टू डगआउट मध्ये परत आला. मोठा विकेट. 19 पाहिजे. धावफलक आहे 5 वरती जाऊन पोहोचले. आणि इथे मात्र पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रहार लॉफ्टेड चेंडू करायचा होता, परंतु या ठिकाणी मात्र कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, ज्या खिलाडींनी जे दौड घेतले, ज्या चेंडूवरती नजर टिपून ठेवले, नेत्रदीप, आणि ती कॅच पकडले सुंदर पद्धतीने, त्याचं कौतुक. गजर मात्र या ठिकाणी होतोय, परंतु त्या खिलाडीचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं बरं होईल. मकरनने मात्र कॅच पकडलं. मकरनचं नाव या ठिकाणी ना भाग्यवानचं देखील आपण इथं कौतुक करायला लागेल. अख्ख्या ग्राउंड मध्ये त्याचंच नाव गुंगावतंय मकरण्याचं. फुल टॉस डिलिव्हरी आहे. पूल केलाय दीर्घ दर्शनामध्ये गुल केलाय. इथे आलाय मात्र षटकार येतोय या मॅच मधला आणि या इनिंग मधला पहिला षटकार. या षटकारांची धावसंख्या आहे खोलावले 11 वरती 11. मकरनच्या बॅट मधून मकरनने परफेक्ट ठरवलंय सर. आयुष्यामध्ये म्हटलं ना तर फुलटच सुद्धा कधीच नाही मिस केला पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणि फुलटचा हा एक तो क्षण आहे, तो मिस नाही केला पाहिजे. आणि त्याला बीट केला, स्टेट ग्राउंड पाठवून दिला सीमा पार. नाही इथे मात्र वाईट मिळालाय. आता मात्र पाहतोय आपण ज्या संघाकडून जो शांत संघ होता त्या संघांकडून आपण टाळ्यांचा गजर आपण पाहतोय. हे आपण त्यांच्या संघांकडून जे अपेक्षित करतोय, कारण की फलंदाजांना ऊर्जा देण्याचं काम मात्र आज आपण या ठिकाणी पाहतोय. इथे मात्र चेंडू काही समज नाहीये मकरनला प्रत्येक बॉल फुटबॉलच वाटतोय. म्हणजे प्रत्येक बॉलला षटकार आणि चौकार हवाय असाच हा खेळ खेळतोय. जर का या मैदानावरती एक षटकार घेतलात आणि दुसऱ्या चेंडूला जर तुम्ही 2 का 3ची जर धावाची जर थोडीशी नजर मारली तर तुमचा सरासरीचा जर आपण खेळ पाहिला तर निश्चित तुमचा धावसंख्येचा ओघ आहे ना तो वाढू शकतो.
हो आई चेंडू उचललाय, गॅप मध्ये आहे चेंडू, पण त्या ठिकाणी मात्र धाव मात्र मिळतं. त्या ठिकाणी दुसरी धाव प्रयत्न केलाय, त्या प्रयत्नामध्ये अपयश ठरतोय का पाहायचंय. हो इथे मात्र चूक झाली आहे. चेंडू डायरेक्ट त्या स्टंपला हिट झालाय आणि मात्र पाहतो चैतन्य मात्र त्यांनी त्याचं काम केलंय. धाव मात्र इथे एकच मिळते. एका धावण्याची धावसंख्या आहे ती 13 वरतीच विसावले. चैतन्याला मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागते. संघर्ष करताना आपण पाहिलंय इथे मात्र थोडस डोके झुकून राहिले आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चैतन्य. आपण किती चैतन्य पाहिलेत, म्हणजे चैतन्याचा नाद गुंगवतो आज या ठिकाणी बनिकी गावामध्ये. सेस ऍब्सोल्युटली खरोखरच एक वेगळं आणि क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटची अभिमानाची प्रतिष्ठेची स्वाभिमानाची स्पर्धा आज या ठिकाणी आपल्यासाठी भेटीला आली आहे. परंतु हा जो आजचा सामना रंगतोय इथे मात्र विकेट पडतायत, परंतु चैतन्य आणि चैतन्यालाच मारा करणं. चैतन्य आपण पाहतोय तर आपण मखलंदा मारा करताना वाईट अवांतर धाव एक मिळते. 14 धाव फलक 14 वरती. सांगितलं का किती चेंडू मॅच कुठे नेली बघा. 3-5 वरून डायरेक्ट मॅच गेली 14 वरती. अजून 2 चेंडूचा खेळ शेष शिल्लक आहे. ओ हो देखना शॉट, परंतु हवेमध्ये आहे, जाऊन बसलाय क्षेत्ररक्षणाच्या कवेमध्ये. इथे आले मात्र एक मोठी अजून विकेट आणि मकरनला पाठवले बॅक टू डगआउटच्या दिशेने. चेंडू मात्र प्रॉपर बसला हातामध्ये जाऊन फेविकॉल सारखा. थोडीशी घाई केली. चेंडू परफेक्ट बॅटवरती मिडल बॅटवरती आला नाही, परंतु स्लॉट केला होता. परंतु त्या ठिकाणी पहिले तर मिड विकेटच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षक आहे, वाईट डिस्क लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु तिथे कॅच हा टिपला आणि त्या कॅल्क्युलेटचा हिशोब मात्र अचूकता केला. अथर्व ऍब्सोल्युटली दांडी या ठिकाणी मात्र मिसबाईल केला त्यांनी, मात्र बदला स्टंप पुरवलाय. काय व्हेरिएशनचा बेता बादशाह पाहतोय मैदानावरती. चैतन्य मात्र खरोखर काहूर बसलाय या मैदानावरती, ज्याची चर्चानी फक्त या मैदानावरतीच आहे नाही, फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्याचं नाव आहे चैतन्य. आणि चैतन्यच हा वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवलंय. आणि इथे मात्र काय पाहतोय, बॅक टू बॅक टोटल या षटकामध्ये विकेटचं कहर बघा. 3 विकेट 1 रनआउट, 3 विकेट आणि 1 रनआउट दिले. पूर्णच तो पाहिलं तर या संघामध्ये कमबॅक केलंय. आणि आता मात्र 6 चेंडू 10 रन. कौतुक करावं लागेल चैतन्याचं. काय गुरु, कोणता असा हिरा आणलाय या मॅच मध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज ओंकार देखील खरोखर कौतुक करावं लागेल या पिल्ल्याचं. खरोखर युवा खिलाडी आज घरच्यांना आपण देखील पाहतोय. 12वा खिलाडी, त्याची चर्चा जगभरात असते. हरदीन काझी एक वेळेस असा होता की 12वा खिलाडी म्हणून खिलाडी कक्षामध्ये यायचा, परंतु त्याचं आज नाव टेनिस पटलावरती पाहिलेत ना, तर ह्या विश्वामध्ये पाहिलं तर खरोखर हरदीन आणि फरदीन याचंच नाव फक्त गाजलं जातं. ते निश्चित अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स खरोखर पुढच्या वाटचालीसाठी तुला. एवढ्या मॅच मध्ये आताच अवांतर 1 धाव आली वाईटच्या स्वरूपात मिळाले, परंतु संघ जो आहे आताच्या जग टेनिस क्रिकेट विश्वामधला थोडासा आपण बघतोय ना स्लाइट लेव्हल चालतोय. कारण की इथे मात्र ओंकारने मात्र आता हा वाईट चेंडू लागलाय. धाव मात्र अजून एक प्लस मध्ये आले, म्हणजे आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. अजून एक वाईट डाव. व्हेरिएशन करताना चेंडूचं नियंत्रण बिघडलंय आणि इथे मात्र ओंकार थोडासा महागडा ठरतोय. मॅच पाहिली तर 6 चेंडू 10ची होती, आता 6 चेंडू 7 धावांची मॅच आणले. मॅच मध्ये पूर्णच तो पकड ठेवले आणि इथे मात्र मॅच थोडीशी ओझं जड झालंय. डोकं वर काढून आता मात्र पाहतोय. आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळू शकतो का, पाहायचं आहे.
खूप महत्वाचे आहेत. या ठिकाणी पहिली धाव पुढे केली, दुसऱ्याकडे कॉल केला, चेंडूमध्ये फेकी केली, ऍब्सोल्युटली धावची संधी, गडी बाद, बॅक टू डगआउट. रंग आलाय, रोमांच आलाय या मॅच मध्ये. संकेत आउट. आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे अंजाम का, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो माफी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो सिर्फ प्रोमो है, पिक्चर अभी बाकी है. दोस्त पिक्चर बाकी है, कुठे जायचं नाही. कारण की इथे मात्र या चेंडूती कमबॅक केलाय, धावचीच्या स्वरूपात मात्र इथे परतावं लागलंय. परंतु या षटकामध्ये अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये पाहिलं तर आपण जर 6 धावांची गरज. स्ट्राईकला न्यू पॅटर्न नेम आहे. प्रफुल्लला मात्र सध्या काहीतरी या मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल धावाचं कन्व्हर्शन करावं लागणार आहे. मोठ्या फटक्याची गरज इथे मात्र नाहीये, परंतु काय करतं ते पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. येस ऍब्सोल्युटली, निश्चित आपण कॉम्बॉक्स मधून तोच आवाज केला आणि त्याच धावाची जी अपेक्षा होती तीच मात्र केलेली आहे. एक धावाडीशी कष्ट करत असं नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण की ते मात्र जर पाहिलं तर आता मात्र थोडंसं आपण पाहिलं ना थोडं अंधार येण्याचं असं आपल्याला दृश्य दिसतंय. कारण की इथे 6:20 झालेले आहेत. आजच्या या कोकणी वादळ अरुण धनावडे, आकाशवाणीच्या केंद्रापासून मी अरुण धनावडे तुमचं मनपूर्वक सर्वांचं क्रीडा रसिकांचे, तमाम मान्यवरांचे आणि प्रेक्षक वर्गांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि येतोय आपल्या या मॅच मध्ये, कारण का मॅच रंगलाय. ओंकार मात्र ट्रॅकवरती आहे, परंतु आता मात्र स्ट्राईकला पाहतोय ना आपण, त्या संकेतला दे चैतन्यला पाहतोय. छोट्या देहाचा हा फलंदाज चैतन्य, आणि इथे मात्र चैतन्यला मात्र थोडंसं काहीतरी परिवर्तन करावं लागेल. आणि परिवर्तन करत असताना आज या ठिकाणी मात्र त्याला संघर्षाची वाट मोठी चालवावी लागणार आहे, आणि ते चालत राहणं त्याचं काम आहे. म्हणून भिवू नये संकटांना, कारण की तुझ्या पाठीमागे तुमच्या गुरुचा रामबाण आहे. ग्लोव्ज घेऊन गेला. सन्नाटा पाहतोय. जोपर्यंत आपल्या टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज येत होता त्या टीम कडून, परंतु आता इथे मात्र संत गतीने आपलं ही नदी वाहताना पाहते. आलाय मॅच फिनिश झाले. इथे मात्र करून दाखवलंय ते ज्या फलंदाजाने चैतन्याचं नाव रोशन करून दाखवलंय. आणि इथे मात्र या मैदानावरती काहूर नाही, प्रश्न निर्माण केलाय आणि संघाला इथे विजय करून दिलाय. समर्थ 11 संघ हा विजय होतोय. प्लीज प्रसाद कन्नड प्रसाद आपण टॉससाठी यायचं आहे आपल्या संघासाठी. आणि वैयक्तिक पाहिलं त्याचं नाव या मैदानावरती गुंजावतंय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करतायत